नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपण बघतोय 2019 राज्यव्यवस्था या विषयाची प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स। ठीक आहे, आपण लगेच सुरू करू क्वेश्चन्सला। बघा, पहिला प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची किती खालील विधाने विचारात घ्या आणि त्यामधली मग आपल्याला ओळखायची आहे जी योग्य विधाने आहेत ती। ठीक आहे, ऑप्शनमध्ये जे दिलेलं असेल त्यापैकी आपल्याला कुठलं विधान बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे ते ओळखावं लागेल। ठीक आहे, पहिलं विधान आहे, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली कधी? 1947 मुळे किंवा 1947चा जो कायदा आहे त्यामुळे। त्यानंतर संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली। आणि तिसरं वाक्य आहे, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत आणि संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली होती। तर आता कोणतं विधान बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला या विधानामधून कळेल। आता भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा आहे 1947 आणि भारत स्वतंत्र झाला आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो, तेव्हा भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामुळे संविधान सभा ही पूर्णपणे सार्वभौम बनली होती। हे वाक्य अगदी बरोबर आहे। संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली होती, हे वाक्य ही अगदी बरोबर आहे। जेव्हा संविधान सभा विधिमंडळ सदस्य संस्था म्हणून काम करत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद नसत तर त्या अध्यक्षस्थानी असत सच्चिदानंद सिन्हा। डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे असत आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष बनले होते। जेव्हा 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली, 11 डिसेंबरला दुसरी बैठक झाली आणि 11 डिसेंबरलाच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती। त्यामुळं हे विधान जे आहे ते या ठिकाणी चुकीचं येईल की संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असत असे किंवा त्याचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी काम पाहिलं होतं, पण जे कायमस्वरूपी अध्यक्ष होते ते राजेंद्र प्रसाद होते, ते विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा ते अध्यक्ष नसायचे। आणि संविधान सभेची सदस्य संख्या आधी 389 होती आणि ती नंतर 289 पर्यंत कमी झाली होती। हे विधान सुद्धा बरोबर आहे। अ, ब आणि ड विधाने बरोबर असलेलं उत्तर या ठिकाणी आहे 3, त्यामुळे याचं उत्तर 3। विद्यार्थी मित्रांनो, सोबत तुम्हाला काही क्वेश्चन असतील, क्वेरी असतील, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर सोबत तुम्ही विचारत चला। तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्कीच मी सोबत प्रयत्न करते। ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे बघा, 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही? बघा, तरतूद केलेली नाही असं म्हणत आहे। तरतूद केले म्हणजे जी तरतूद केलेली नसेल ते या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। म्हणजे 3 या ठिकाणी तरतूद केलेल्या आहे, एक कुठली तरी अशी जी गोष्ट आहे जी तरतूद केलेली नाही। तर आपण 2021च्या प्रश्नोत्तरांमध्ये बघितलं होतं हे वाक्य, आपण त्याच्यावर येऊ नंतर पहिल्या वाक्यानंतर। कॅबिनेटच्या लेखी शिफारशीशिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकणार नाही ही शिफारस 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे केली होती। अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द त्या ठिकाणी शब्दप्रयोग करण्यात आला होता, ज्यामुळे जे आणीबाणी लागली होती 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या वेळेस, त्यामध्ये अंतर्गत अशांतता या कारणावरून आणीबाणी लागली होती असं त्या ठिकाणी म्हणणं होतं। त्यामुळे हा जो शब्द आहे 1976च्या घटना दुरुस्तीने सशस्त्र बंडाळी हा शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि मग अंतर्गत अशांतता या कारणावरून आणीबाणी लावली जाणार नाही असं त्या ठिकाणी समजण्यात आलं। त्यामुळे ही जी तरतूद केलेली आहे ती अगदी बरोबर आहे। अनुच्छेद 19 खाली असलेले 6 मूलभूत अधिकार हे केवळ युद्ध आणि परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येतील। सशस्त्र बंडाळीच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही। भारतीय संविधानाने आम्हाला दिलेल्या स्वातंत्र्यांपैकी कलम 19 मध्ये आम्हाला विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, सभा स्वातंत्र्य आहे, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे, व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे, भारताच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रामध्ये किंवा
एरियामध्ये, क्षेत्रफळामध्ये कुठेही आम्हाला वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते वास्तव्य करत असताना कलम 19चं जे आमचं स्वातंत्र्य आहे ते फक्त अनुच्छेद 19 खाली असलेलं हे जे मूलभूत अधिकार आहेत ते फक्त युद्ध आणि परकीय आक्रमणाच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीमध्येच निलंबित करता येतील. ते सशस्त्र बंडाळीच्या कारणामुळे घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीत निलंबित करता येणार नाही. ही सुद्धा एक तरतूद 44व्या घटना दुरुस्तीने 1978च्या करण्यात आली होती. जर संसदेच्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू ठेवण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणं हे आवश्यक आहे. ही तरतूद जी आहे ही मात्र 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचं उत्तर येईल 4 असं या नंतरचा प्रश्न आहे बघा. खालील विधाने विचारात घ्या. मूळच्या राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद केलेली होती. त्यानंतर 1961च्या 11व्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत बदलण्यात आली असं म्हटलेलं आहे. त्यानंतर उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहांच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळातून केली जाते आणि निवड मंडळ इलेक्टोरल जे कॉलेज आहे ते अपूर्ण होतं. या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. काय केलेलं आहे, यापैकी कुठलं विधान बरोबर आहे कुठलं चूक आहे हे विचारलेलं आहे. तर बघा, मूळच्या राज्यघटनेमध्ये उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीमध्ये व्हावी अशी तरतूद होती. हे वाक्य बरोबर आहे. 1961च्या 11व्या घटना दुरुस्तीने उपराष्ट्रपतीला निवडीची पद्धत बदलण्यात आली होती. येस, उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळातून केली जात नाही तर त्या ठिकाणी निर्वाचित सदस्यांबरोबर नामनिर्देशित सदस्य सुद्धा त्या निवडणुकीमध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे हे वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे आणि निवड मंडळ जे आहे ते अपूर्ण होतं. या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकीचं आहे हे वाक्य. मग अ ब ड बरोबर आहे, क चुकीचा आहे असा ऑप्शन आहे आपल्याकडे. अ ब ड बरोबर, क चूक. उत्तर येईल 3. विद्यार्थी मित्रांनो, सोबत सोबत तुम्ही तुमचे डाऊट्स सुद्धा विचारत चला. मी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याच्या तुमच्या डाऊट्स क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करते. नंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ठीक आहे, बरोबर आहे, सत्य आहे असं विचारलेलं आहे. या विधानं दिलेली आहेत. ते अँग्लो इंडियन जमातीमधील एकास विधान परिषदेवर नामनिर्देशित करू शकतात. चुकीचे वाक्य आहे. ते अँग्लो इंडियन जमातीमधील किमान दोघांना विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. हे सुद्धा चुकीचं आहे. त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371(2) अन्वये विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे. येस, वेगवेगळ्या राज्यांबाबत, महाराष्ट्राबाबत, मिझोरमबाबत किंवा आसामबाबत अशा वेगवेगळ्या राज्यांबाबत त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेल्या आहे आणि अशा जबाबदाऱ्या प्रदान करत असताना जरी त्यांना मंत्रिमंडळाचा सल्ला घेणं आवश्यक असलं ते त्यांचा सल्ला त्यांना राज्यपालांना त्या ठिकाणी बंधनकारक नसतो आणि हीच एक त्यांची विशेष जबाबदारी कलम 371(2) मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. आणि ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31(a) खाली सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाही असं म्हटलेलं आहे. हे विधान सुद्धा चुकीचं आहे. एव्हाना हे कलम 31 जे आहे तेच आता आपण घटनेमधून त्याला काढून टाकण्यात आलेलं आहे जे मालमत्तेशी संबंधित होतं ते. त्यामुळे ते विधान सुद्धा चुकीचं आहे. बरोबर काय म्हटलं आहे, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर नंबर 3चं विधान जे आहे ते सत्य आहे. बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत राज्यपालांना विदर्भ आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलं आहे किंवा ती विशेष जबाबदारी त्यांना दिलेली आहे. इव्हन गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यांच्या बाबतीत सुद्धा त्या राज्यांच्या राज्यपालांना विशेष अशा जबाबदाऱ्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही असं म्हटलेलं आहे, म्हणजे चुकीची आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. 11 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला असं म्हटलंय. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना. 26 नोव्हेंबर 1950ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलेलं आपल्याला माहिती आहे, प्रस्तावनेत लिहिलेलं आहे आपल्या. 24 जानेवारीला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या आणि ही संविधानाची अंतिम बैठक सुद्धा होती.
ही जोडी बरोबर आहे, ही सुद्धा जोडी बरोबर आहे, ही सुद्धा जोडी बरोबर आहे. 11 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला नाही, तर तो मांडलेला आहे 13 डिसेंबर 1946 साली. 9 डिसेंबरला संविधान सभेची पहिली बैठक झाली. 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण घटना समितीचे किंवा संविधान सभेचे त्यांना अध्यक्ष म्हणून कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून त्यांना निवडलं गेलं. आणि 13 डिसेंबरला जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. त्यामुळे ती 11 डिसेंबरची तारीख दिली आहे ती त्या ठिकाणी चुकीची आहे. ओके, त्यामुळे हे विधान या ठिकाणी कोणती जोडी जुळत नाही, नंबर 1 ची. नंतरचा प्रश्न आहे, राज्य विधानमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपालास राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात केव्हा? कोणती विधानं बरोबर आहे म्हटलं आहे. ठीक आहे, विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात. कोणतं? राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात आणि राष्ट्रपती ते विधेयक त्या विधेयकाला मान्यता देतात किंवा मान्यता राखून ठेवू शकतात. बरोबर आहे. राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ विधेयक परत पाठवू शकतात. येस, ॲब्सोल्युटली राईट. राष्ट्रपतींकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने 3 महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतींवर त्याला संमती देणं बंधनकारक असतं असं म्हटलेलं आहे. पण त्यांनी संमती द्यावी किंवा ते बंधनकारक आहे अशी कोणतीही तरतूद राज्यघटनेमध्ये केलेली नाही, त्यामुळे ते बंधनकारक नसतं. हे विधान चुकीचं आहे. पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतींनी त्याला 6 महिन्याच्या कालावधीमध्ये संमती दिली पाहिजे असं सुद्धा दिलेलं आहे. सो राष्ट्रपतींनी पुनर्विचारार्थ किंवा आलेल्या विधेयकाला संमती दिलीच पाहिजे असं कुठेही राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं नाही. त्यामुळे ते संमती त्या ठिकाणी रोखून ठेवू शकतात किंवा त्यांच्यावर संमती देणं बंधनकारक नाही. त्यामुळे हे विधान सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. मग बरोबर विधानं कोणती आहेत? अ आणि ब फक्त. ओके, नंतरचा प्रश्न आहे, भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन काय सुचवते? ठीक आहे, भारतामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन आहे ते काय सुचवतं असा प्रश्न विचारलेला आहे. शेवटच्या ऑप्शनकडे जाऊ आपण. आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणांमध्ये दिलेल्या निर्णयाचं पुनर्लोकन करण्याचा न्यायालयाचा अधिकार नाही. यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणांमध्ये न्यायालय पुनर्विलोकन करण्याचा अधिकार नाही. कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपती मान्यता मिळण्या अगोदर पुनर्विलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार नाही. कायदे मंडळाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचा सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार नाही. कायद्यांची आणि कार्यकारी आदेशांची घटनात्मकता घोषित करण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजेच काय? न्यायालयीन पुनर्विलोकन. सो या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 1. नंतरचा प्रश्न आहे बघा, खालील विधानांपैकी कोणती विधाने किंवा कोणतं विधान भारतीय राज्यघटनेची तरतूद म्हणून समाविष्ट केलेले आहे? ठीक आहे, राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी असली पाहिजे. जर तो त्या राज्यातलाच पारदर्शकता त्या ठिकाणी कदाचित राहू शकणार नाही आणि हाच विचार करून राज्यपाल म्हणून निवडून येणारी व्यक्ती इतर दुसऱ्या कुठल्याही राज्यातली असावी, ती त्याच समान राज्यातली नसावी असं त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. देशाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्ट्याची खात्री देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा मुस्लिम असला पाहिजे असं नाही, असं असला पाहिजे असं त्या ठिकाणी म्हटलंय, पण असं काहीच नाहीये. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असला पाहिजे. ही तरतूद 1965-66 पर्यंत नव्हती, पण 1966ला या काळामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून एक व्यक्ती निवडून आली आणि त्यानंतर 1966-67 पासून त्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचाच असला पाहिजे असं त्या ठिकाणी ठरलं गेलं किंवा असं त्या ठिकाणी आता होतं.
तर ही दोन्ही विधानं अ आणि क विधान बरोबर आहे, पण या ठिकाणी तसं ऑप्शन दिलं नाही, त्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. ओके. मीनू मसाणी जे आहे ते विरोधी पक्षातील व्यक्ती होती, जी पहिली व्यक्ती होती विरोधी पक्षाची जी लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आली होती, आणि तेव्हापासून मग विरोधी पक्षातलीच व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा संकेत त्या ठिकाणी पाळला जातो. खालील विधाने विचारात घ्या. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याबाबतचा ठराव मंजूर केलेला आहे. सध्या 5 राज्यांना विधान परिषद आहे असं म्हटले. केरळ, गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. नाही. सध्या 5 राज्यांमध्ये विधान परिषद नाही, तर ती आहे 6 राज्यांमध्ये. महाराष्ट्रासह बिहार आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, तामिळनाडू आहे आणि बिहार आहे. अशा 6 राज्यांमध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे. विधान परिषदेचे 1/12 जे सदस्य आहेत किंवा 1/12 जे सदस्य आहेत ते नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून येतात, आणि त्यामध्ये काही जे सदस्य आहेत ते शिक्षक मतदारसंघातून सुद्धा निवडून आलेले असतात. त्यामुळे हे विधान ड बरोबर असलेलं उत्तर आहे या ठिकाणी 4. देशामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. कुठे? महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. ओके. खालीलपैकी कोणते विधान किंवा कोणते विधान चुकीचे आहे? लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधी पद्धत ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितलेली आहे. येस. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्याची मंजुरी मिळाल्यापासून 10 दिवसाच्या आत चर्चेस गेला पाहिजे. येस. इटलीमध्ये सरकारला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या पाठिंब्याची गरज असते. हे वाक्य सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. सो चुकीचं विधान कोणतं आहे असं म्हटलेलं आहे. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट अगदी करावं लागत नाही, पण ते जे कारण असेल ते निश्चित असावं असं त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. ते स्पष्ट करावं लागतं असं नाही, पण ते निश्चित कारण असावं, ते संदिग्ध नसावं अशी तरतूद त्या ठिकाणी आहे. त्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. अविधान चुकीचं असलेला ऑप्शन आहे 1. पद रिक्त होण्याबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे डिटेल. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? निर्वाचन आयोग केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही असं म्हटलंय. हे अगदी बरोबर आहे. मुख्य निर्वाचन आयुक्तांचं स्थान अथवा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समान आहे. या ठिकाणी जेव्हा आपण दर्जा बघतो तेव्हा सर्वप्रथम येतात राष्ट्रपती, त्यानंतर येतात उपराष्ट्रपती, त्यानंतर येतात पंतप्रधान. 1 नंबरला राष्ट्रपती, 2 उपराष्ट्रपती, 3 पंतप्रधान, 4 येतात संबंधित राज्याचे राज्यपाल, 5 नंबरला येतात माजी राष्ट्रपती, 5 ए ला येतात उपपंतप्रधान, 6 ला येतात सरन्यायाधीश, 2 व्यक्ती येतात 6 ला सरन्यायाधीश आणि दुसरे येतात लोकसभा अध्यक्ष. मग आपल्याला जर इथपर्यंत जरी जे नामांकन आहेत किंवा जे त्यांचे स्थानं आहेत ते माहिती असले विद्यार्थी मित्रांनो, तरी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. काय म्हटलंय? मुख्य निर्वाचन आयुक्तांचं स्थान अथवा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समान आहे. आता या ठिकाणी
सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचा दर्जा जो आहे सरन्यायाधीश आणि त्याच्यासोबत आहे लोकलेखा समितीचे जे लोकसभेचे जे अध्यक्ष आहे त्यांचा, त्याच्यावर किंवा त्यांच्या समान अजून तिसरा इथे कुठलाच दर्जा नाही, त्यामुळे हे विधान या ठिकाणी आहे चुकीचं. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत, येस. आणि जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो. ठीक आहे, हे तिन्ही विधान बरोबर आहेत. 2 नंबरचं विधान जे आहे ते आहे चूक, त्यामुळे त्याचं उत्तर येईल 2. खालील तरतुदी विचारात घ्या किंवा त्यावर विचार करा असं म्हटलंय. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतलं जाणार नाही. कलम 21 मध्ये जीविताचं स्वातंत्र्य दिलं आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20(2) नुसार कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही असं 20(2) मध्ये म्हटलेलं आहे. पण यामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे, जर हा खटला न्यायाधिकरण किंवा न्यायालय यांच्या समोर जर चालत असेल तरच त्या व्यक्तीवर एका गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही किंवा शिक्षा केली जाणार नाही. परंतु हा जो अधिकाऱ्यांसमोर चालत असेल तर मात्र त्या ठिकाणी अपवाद दिलेला आहे, त्याला एकापेक्षा अधिक वेळा त्याला खटला चालवू शकतो आणि एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा सुद्धा दिली जाऊ शकते. सो हा आहे या ठिकाणी अपवाद, त्यामुळे हे वाक्य येईल चुकीचं. आणि भारतीय राज्यघटना अनुच्छेद 14 नुसार भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही, हे विधान सुद्धा बरोबर आहे. सो काय विचारलंय, कोणती तरतूद बरोबर नाही म्हणजे चुकीची आहे असं विचारलंय, तर कोणती ब ही तरतूद नाही, बरोबर नाही. ओके, नंतरचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघ राज्याच्या भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश असलेल्या त्यांची नवीन राज्यांमध्ये स्थापना करण्यासंबंधित आहे. आपल्या भारतीय राज्यघटनेचा भाग जो 1 आहे तो आपल्याला भारतीय संघ राज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र, मग नवीन भाग जुळवून घेणे किंवा समाविष्ट करून घेणे, नवीन राज्यांची निर्मिती करणे, या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो केंद्रशासित प्रदेशांसहित. ओके, सो भारतीय राज्यघटनेचा कलम 2 हे म्हटलेलं आहे की ते भारतीय संघ राज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यांमध्ये स्थापना या संबंधी आहे. त्यानंतर हे विधान बरोबर आहे, येस. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलांसंबंधी तरतुदी प्रदान करते, येस. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडलं जाऊ शकतं असं या ठिकाणी दिलेलं आहे, हे विधान आहे चुकीचं. कारण भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली विधेयक जे आहे ते नवीन राज्य निर्मितीसाठी दिलेलं आहे. नवीन राज्य निर्मितीसाठी जे विधेयक असतं ते संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या शिफारसीने मांडलं जातं. संसदेमध्ये म्हणजे फक्त लोकसभेत असा त्याचा अर्थ होत नाही. शिवाय ते विधेयक राज्य विधानमंडळांकडे सुद्धा पाठवलं जातं. मग त्यांनी परवानगी द्यावी किंवा न द्यावी हे त्यांच्यावर आहे, किंवा त्यांनी परवानगी दिली किंवा नाही तर ते त्या विधेयकावर कुठलाही फरक पडत नाही. कारण शेवटी संसदेलाच निर्णय घ्यायचा असतो किंवा संसदेचे जे सर्वोच्च अधिकार आहेत ते संसदेला दिलेले आहेत, पण ते राज्य विधिमंडळाकडे सुद्धा पाठवावं लागतं. मग जे या ठिकाणी जे म्हटलंय की ते विधेयक केवळ लोकसभेत मांडलं जाऊ शकतं तर ते वाक्य जे आहे ते चुकीचं आहे. कोणती विधाने योग्य आहे असं म्हटलेलं आहे, तर अ आणि ब विधाने योग्य असलेलं उत्तर आहे 2. नंतरचा प्रश्न आहे बघा, लोक न्यायालय बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. लोक न्यायालय, ठीक आहे. कायदेशीर सेवा अधिसत्ता अधिनियम लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ऍक्ट 1987 नुसार लोक न्यायालयांना वैधानिक दर्जा दिला आहे असं म्हटलेलं आहे. हे वाक्य अगदी बरोबर आहे. त्यानंतर लोक न्यायालयातील केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींनाच त्यामध्ये समावेश होऊ शकतो असं नाही, तर लोक न्यायालयामध्ये केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचा समावेश होतो, पण त्यामध्ये कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तींचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे ते विधान आहे चुकीचं.
त्यानंतरचं वाक्य आहे लोक न्यायालयामध्ये दिलेल्या प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. येस. आणि लोक न्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्या समान असतो. हे सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. चुकीचं विधान विचारलं होतं, बरोबर नाही, तर ते आहे नंबर 2. लोक न्यायालयाची रचना दिलेली आहे या ठिकाणी. नंतरचा प्रश्न आहे बघा, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा याबाबत खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती. येस. आयोगाच्या प्रमुखपदी फाजल अली हे होते, पण आयोगाचे जे अन्य 2 सदस्य होते ते HV कामत आणि गोविंद वल्लभ हे नव्हते. तर यामध्ये पणणीकर एक व्यक्ती होती आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आयोगाने आपला अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केलेला नाही. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झालेला आहे. हे वाक्य बरोबर आहे. आणि राज्य पुनर्रचना अधिनियम 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आला नाही, तर हा 1956लाच अंमलात आला आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. याबाबत योग्य विधानं ओळखायची आहे, तर अ आणि ड बरोबर असलेलं ऑप्शन या ठिकाणी आहे 4. त्यामुळे याचं उत्तर येईल 4. याबाबत आपण थोडं डिटेल जाऊ इथे. बघा, या आयोगाचे 3 सदस्य न्यायमूर्ती फाजल अली जे अध्यक्ष होते, हृदयनाथ कुंजरू आणि KM पणीकर हे यामध्ये सदस्य होते, जे मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये सांगितले. या आयोगाने 30 डिसेंबर 1955 रोजी आपला अहवाल सादर केला होता. प्रश्नामध्ये विचारलं होतं 54 रोजी, तर तो 55 रोजी केलेला आहे. या आयोगाने राष्ट्रीय एकता, प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहार्यता, आर्थिक विकास, अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचं संरक्षण आणि भाषा यांना राज्यांचा पुनर्रचनेचा आधार बनवलं होतं. त्यानंतर 1956 मध्ये हा कायदा जो आहे तो मंजूर झाला होता आणि या कायद्याअंतर्गत लगेचच म्हणजे 1956ला 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर 1960ला पुनर्रचनेची दुसरी फेरी झाली, ज्यामध्ये मुंबई या राज्याचं विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात यांची निर्मिती झाली होती 1 मे 1960ला. नागालँडची निर्मिती झाली 1963ला. 1966 मध्ये पंजाब पुनर्रचना करण्यात आली आणि पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशात विभाग आणि हिमाचल प्रदेश असे 3 राज्य त्या ठिकाणी झाले. मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा 1972 मध्ये निर्माण झाले. मिझोरमची स्थापना 1987 मध्ये झाली आणि अरुणाचल प्रदेश आणि गोवा या केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा पूर्ण राज्याचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आला 1987लाच. उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड हे 2000 साली अस्तित्वात आले. त्यानंतर 2 जून 2014ला तेलंगणा हे आंध्र प्रदेशातून वेगळं झालं आणि 29वं राज्य त्या ठिकाणी बनलं. आणि यामध्ये अजून जे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आलेला आहे जम्मू काश्मीर, त्याचा त्या ठिकाणी समावेश केलेला नाही. ओके, या स्लाइडमध्ये. ओके, येस. याचबरोबर आपण विद्यार्थी मित्रांनो तब्बल 5 वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2023, 22, 21, 20 आणि 19 असे 5 वर्षांच्या राज्यव्यवस्था या विषयाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि जेव्हा प्रश्न सोडवतो आपण किंवा अभ्यास करत असताना जितके जास्त प्रश्न आपण सोडवू तितकी जास्त आपली रिव्हिजन होत असते. आणि रिव्हिजनच्या माध्यमातून एखादा प्रश्न जर प्रत्येक वेळी जर विचारला आहे तर तो कुठला प्रश्न आहे हे सुद्धा त्यावेळी आपल्याला कळत जातं. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणं खूप महत्त्वाचं आहे आणि याच माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच लाभ व्हावा हेच या ठिकाणी एक उद्देश होता. त्यानंतर आपण 2018, 17, 16चे पण PYQ घेणार आहोत. पण तुमच्याकडे आता सध्या 5 वर्षांचे PYQ आहेत, त्यात तुम्ही अभ्यास करा. त्यातले कुठले क्वेश्चन फ्रिक्वेंटली विचारलेले आहेत, कुठले क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, त्याचा थोडा एक आढावा घ्या आणि त्यानुसार सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. आपल्या बॅचेसबद्दल या ठिकाणी थोडक्यात दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. प्री फोकस्ड एक बॅच आहे आपली, जी एप्रिलमध्ये आपली परीक्षा होणार आहे 28 एप्रिलला. त्या परीक्षेसाठी आणि आपण या ठिकाणी आज राज्यव्यवस्थेच्या PYQs मध्ये थांबू. थँक्यू.